तर नमस्कार मंडळी, माझं नाव क्षितिज पुसारी, बेस्ट वे स्विमिंग पूल्स महाराष्ट्र आणि गोवा. मी आलेलो आहे त्र्यंबकेश्वर जवळ वाढोळी गावात DK विला. एक 6 BHK प्रॉपर्टी आहे. खूप सुंदर लक्झुरियस रूम्स आणि इकडे लागलेला आहे आपला 31 फीटचा सगळ्यात मोठा स्विमिंग पूल जो आहे APX 365 बाय बेस्ट वे. माझ्यासोबत आज आहेत DK विलाचे ओनर दत्ता कदम आणि आपण दत्ता सरांच्या थ्रू एक जाणून घेणार आहोत की ओव्हरऑल त्यांचा बेस्ट वेचा एक्सपिरियन्स कसा होता आणि ह्या पूलच्या मागे म्हणजे त्यांनी हा जो डिसिजन घेतला ह्या पूलचा, तर त्याच्या मागे काय फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल दत्ता सर, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम टुडे. नमस्कार. आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप बिझी असतात, पण तुम्ही वेळ काढून आम्हाला भेटायला आला. तिकडे सुंदर प्रॉपर्टी आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. नो प्रॉब्लेम. पहिला प्रश्न सर माझा असा आहे की तुम्हाला बेस्ट वे बद्दल कसं कळून आलं? बेस्ट वे बद्दल मला सोशल मीडियावरच कळालं आणि सोशल मीडियावर कळाल्यानंतर मी बरेच ऑप्शन ट्राय करत होतो. मग त्या ऑप्शन्समध्ये हा जो बेस्ट वेचा जो प्रॉडक्ट आहे तो मला असा रिजनेबल आणि ड्युरेबल वाटला खूप. त्याच्यामुळं मग मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सांगितलेल्या 5-6 साईट व्हिजिट करून, बरोबर, नंतर तुमच्या वाड्याला व्हिजिट करून, बरोबर, मग मी डिसिजन घेतला की हा बेस्ट वेचाच घ्यायचा आहे आपल्याला. ओके. आणि देऊन टाकलं मी. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगू शकता की बेस्ट वे सोबत तुमचा परचेस एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे जेव्हा तुम्ही इन्क्वायरी केली, तुम्ही सगळं आमच्यासोबत कॉर्डिनेट केलं, एकूण तुमचा परचेसचा जो एक फील आहे तो काय कसा होता ते तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगू शकता का? तो एकदम चांगला होता. म्हणजे कुठलाही अडथळा नव्हता कोणत्याही गोष्टीमध्ये. परचेस करण्यापासून पूल इन्स्टॉल होऊन पाणी भरण्यापर्यंत, आणि आजही तुमचा जो सपोर्ट आहे ट्रेनिंग झाल्यानंतरही तुमचं जे गायडन्स आहे त्याच्यावरच हे सगळं चालू आहे. नाही, ग्रेट. आम्ही तर आमच्या कस्टमर सोबत सर बिफोर परचेस काय आफ्टर परचेस पण थ्रू अँड थ्रू असतो. 24/7 मंडळी आपला टेक्निकल सपोर्ट अवेलेबल असतो. काही कधी अडथळा आली तर आम्ही तुमच्यासोबत कॉपरेशन बनवून ठेवतो आणि नेहमी तुम्हाला आमच्याकडनं सपोर्ट अवेलेबल असतो. दत्ता सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आमच्या कस्टमर्सला सांगू शकता की आता जसं तुम्ही ऑप्शन्स बद्दल तुम्ही म्हटलं की तुम्ही बाकी ऑप्शन्स पण मार्केटमध्ये एक्सप्लोर केलेले आहेत. येस येस. तर हे काय ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शन्सचं तुम्हाला साधारण एक ॲव्हरेज काय एस्टिमेट मिळालं आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा बेस्ट वेचा स्विमिंग पूल तुम्हाला कसा बेनिफिशियल वाटला? ट्रेडिशनल ऑप्शन होतं आपल्याला की कन्स्ट्रक्शन करणं, पण कन्स्ट्रक्शन करायला गेलो असतो तर याच्यापेक्षा खूप जास्त कॉस्ट जात होती. बरोबर. आणि त्या कन्स्ट्रक्शनच्या कॉस्टच्या 20% मध्ये हे माझं काम झालेलं होतं. राईट. त्याच्यामुळं फर्स्ट ऑफ कॉस्ट, दुसरं ड्युरेबिलिटी. बरोबर. याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येतच नाही, पण जर काही प्रॉब्लेम आला तर तिथल्या तिथं सॉल्व्ह करता येतो. कन्स्ट्रक्शन मध्ये जर लिकेज झालं, काही झालं तर ते पकडणं, हे करणं खूप मोठा ताप आहे. कारण ते काम करणारे लेबर असतात. बरोबर. ते काय काम करून जातात आपल्याला माहित नाही. बरोबर. कुठं पिन होल राहिलं, क्रॅक झालं, एवढं करून समजा तुम्ही टायलिंग केलं आणि खाली कुठेतरी टाईल तुटलेली आहे. जर टाईल तुटलेली वरून दिसत नाही, जेव्हा लोक आतमध्ये स्विम करायला जातात त्यांचे अक्षरशः पाय कापतात. बरोबर. ते म्हणजे सगळं तो एक खूप मोठा डिसएडव्हान्टेज होता. ओके, राईट. दुसरा होता माझ्याकडे लाइनिंग वाला किंवा मग FRBचा पूल, फायबरचा. बरोबर. फायबरचा, पण त्याची कॉस्ट खूप जास्त होती. याच्या मानाने त्याची कॉस्ट खूप जास्त होती. बरोबर. आणि त्याचं डिसएडव्हान्टेज असं होतं की तो जर खाली ठेवला तर ऊन आणि बेंड होणार, क्रॅक होणार. ते होतं. भरून ठेवला तर त्याच्यामध्ये हे तुमचे डेंग्यूचे, लार्वाचे हे सगळे अंडी येणार. बरोबर. मग ते नव्हतं मला. म्हणजे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट बेनिफिशियल होतं की कॉस्ट वाईज, बरोबर. आणि दुसरी गोष्ट की ड्युरेबिलिटी वाईज त्याचं मेंटेनन्स जे आहे त्या मेंटेनन्सला खूप अटेन्शन द्यायला लागणार होतं. बरोबर. याचं काही नाही तसं. त्याच्यात याचं मला नाही वाटलं. मी ड्रेन केला, गोल करून ठेवून दिला. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या पूलमध्ये, आपल्या प्रोडक्ट मध्ये फार कमी आहे RCC आणि FRP च्या. दुसरी गोष्ट, ते पूल तुम्ही जेव्हा लावता तेव्हा ती जागा तुमची डेड होऊन जाते, ब्लॉक झाली. आणि तुम्हाला जर तो पूल दुसरीकडे न्यायचा असाल तर ते शक्यच नाही. याच्यात तसं नाही. मला जर वाटलं आज इथं नाही मला पूल ठेवायचा, मला समोर न्यायचा, तर मी हा ड्रेन करणार, काढून तिकडे घेऊन जाणार. माझं हे स्ट्रक्चर सुद्धा सगळं डिस्मेंटल होतं. राईट. हे स्ट्रक्चर तिथं लागणार माझं. तुम्ही आता स्ट्रक्चरचं मेन्शन केलं सर, तर माझा पुढचा प्रश्न या स्ट्रक्चर बद्दलच आहे. तर आता मंडळी तुम्ही बघताय की हा 31 फीटचा पूल आहे. ह्याच्या आजूबाजूला दत्ता सरांनी एक सुंदर हा डेक
तयार करायला घेतलेला आहे, ह्याचं काम चालू आहे. पण सर हे डेकचं इन्स्पिरेशन तुम्हाला कुठनं आलं, ह्याच्या मागे काय एक टेक्निकल फॅक्टर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला एक्सप्लेन करू शकता? किती खर्च झाला, किती वेळ लागला, काय मटेरियल वापरलाय थोडंफार? काय व्हायचं माहितीये का, की जेव्हा एजेड लोक यायचे तेव्हा नुसते शिडीने त्यांना नुसते लॅडरनी चढता नाही अगदी यायचं. बरोबर. आणि यंग ग्रुप जेव्हा यायचे तेव्हा त्यांना वाटायचं की असं पाण्यात पाय सोडून बसता येत नाही, बरोबर बरोबर. पाण्यात पाय सोडून बसता येत नाही किंवा Right. थोडी मस्ती करता येत नाही, डेकवर Right. खेळता येत नाही. राईट मग तो विचार करून मी डेक बनवला. राईट. तर डेक बनवला तर माझ्या या पूर्ण डेकला मी 4 साईडनी डेक बनवला. हो बरोबर. 2 साईडनी 4 फुटाचा बनवला राईट आणि 2 साईडनी 16 इंचाचा बनवला. राईट. म्हणजे जर पळायचं असलं तर पळू शकतात, बसायचं असलं तर बसू शकतात, हा बरोबर. विचार करून बनवला. बरोबर. आणि याची मटेरियल कॉस्ट आतापर्यंत साधारण 1,10,000च्या आसपास गेली. 1,10,000 1,15,000 आपण एक मोठा मोठी पकडूया. आणि त्याचं अजून लेबर देणं बाकी आहे माझं. ओके, म्हणजे ते कलेक्टिव्हली तुम्ही सगळं काम फिनिश झाल्यावरतीच एका लेबर कॉस्ट ती ऍड केली. तरी आपण एक बोलूया की पूल सकट हा डेकचा एक्सपेन्स सुद्धा आपण जर कॅल्क्युलेट केला, जोडला, तरी हे आरसीसी आणि फायबर पेक्षा स्वस्त आहे सर? फार स्वस्त आहे, फार स्वस्त झालं, फार स्वस्त. तर तुम्ही बघताय मंडळी की आरसीसी आणि FRP जो पूल आहे ह्याची कॉस्टिंग आणि आपल्या पूलची कॉस्टिंग डेक प्लॅटफॉर्म जोडून सुद्धा खूप खूप पटीने कमी आहे. तर तुम्ही पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत मार्केटमध्ये, पण राईट डिसिजन घेणं हे तुमचा तो चॉईस आहे, तो तुमचा राईट आहे. तर तुम्ही म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन तसं करा, काहीही म्हणजे एक फिक्स फायनलाइज करायच्या अगोदर. दत्ता सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही हा पूल घेतला, हा डेक बनवला, तुमची एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे. आय थिंक तुम्हाला आता बिझनेस स्टार्ट करून रेंटिंगचा बिझनेस साधारण 2-1 महिने झालेले आहेत. तर पूल लावायच्या अगोदर आणि पूल लागल्याच्या नंतर, हा डेक वगैरे क्रिएट केल्यानंतर तुमच्या बिझनेसवरती कसा इम्पॅक्ट पडला आणि तुमच्या बुकिंग रेट वरती कसा त्याचा म्हणजे एक आपण बोलतो अप डाऊन कसं झालं, तर थोडंफार आयडिया देऊ शकता का? ऍक्च्युअल काय होतं की जेव्हा पूल नव्हता ना तेव्हा माझ्या दिवसातून एक 5-6 ऑर्डर तरी कॅन्सल व्हायच्या. राईट, पूल नाहीये म्हणून. आणि मी जेव्हा पूल लावल्यावर मला एवढ्या ऑर्डर मिळायला लागल्या की आता माझं ऑक्युपन्सी खूप छान आहे, कॅलेंडर फुल आहे, खूप छान आहे. आणि मी काय केलं की मी घरातून पैसे याला लावले नाही, जे मला आले, जे रेव्हेन्यू आले त्याच पैशातून मी फॉरवर्ड केलं, त्याच पैशातून मी हे बनवलं. बरोबर बरोबर. म्हणजे एकूण हे तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तो सक्सेसफुल झालेला आहे, 100% सक्सेसफुल झालाय. तुमचे जे कस्टमर आहेत सर, जे इकडे येतात एन्जॉय करायला, ग्रुप्स वगैरे, त्यांच्याकडनं तुम्हाला काही असा फीडबॅक मिळाला का तुमच्या पूल बद्दल की काय हे म्हणजे युनिक काहीतरी असं काय, म्हणजे त्यांचं कसं असतं बघण्याचा? फार कुतूहल होतं त्यांना की काय 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 कन्सेप्ट आहे बाबा, तुम्ही कुठून शोधलं याला. राईट. कारण त्यांनी जे पूल बघितलेले ते सगळे ट्रेडिशनल पूल आपले कन्स्ट्रक्टेड किंवा लाइनिंग वाले. बरोबर. हा पूल त्यांनी कधीच बघितलेला नव्हता, म्हणजे त्यांच्यासाठी पण काहीतरी नवीन अट्रॅक्शन आहे हे. त्यांनी मला विचारलं की सर मग हे टिकल का, टिकतं का, हे का? मी म्हणलं बघा बाबांनो, पहिले आपण लहान होतो तेव्हा 2-2 फुटाच्या भिंती राहायच्या, बरोबर. आज 4 इंचावर आलो, बरोबर. काम तेच होतंय ना, बरोबर. टेक्नॉलॉजी बदलली, काम तेच होतंय. त्याच्यामुळं कन्स्ट्रक्शनला जो तुम्ही खर्च करताय कन्स्ट्रक्टेड पूलाला, त्याची गरजच नाही ना. तेच काम जर तुमचं 20% होतं तर कशासाठी ते, कशाला तेवढा पैसे खर्च करायचे, कशाला तेवढं डोकं खराब करायचं? त्याच्यामुळं मग मी त्यांना हे सगळं कन्व्हिन्स केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की नाही हे आहे. पण येताना त्यांना काय डिफरन्स जाणवतो का, जे नॉर्मल का ते नॉर्मल एका पूल सारखंच एन्जॉय करतात? नाही, नॉर्मल एका पूल सारखंच एन्जॉय करतात, काहीच नाही असं म्हणजे काही याची काळजी घ्यायची, हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका. आता आम्ही काय करतो, आम्ही शक्यतो इथं ग्लास बॉटल्स किंवा ग्लास हे अलाव करत नाही. का नाही अलाव करत? जर एखादा फुटला, खाली गेला तर तो दिसणार नाही. मग दुसरा कस्टमर जेव्हा खाली जाईल त्याच्या हातापायाला लागल, इजा होईल त्याला, म्हणून आम्ही थोडं रिस्ट्रिक्ट केलंय. नाही, ते डेडिकेटेड पूल रूल्स अँड रेग्युलेशन असले पण पाहिजेतच एका कमर्शियल प्रॉपर्टी. कारण मित्रांनो काय होतं की आपल्या पूलला त्या काचेचा आणि त्या सगळ्या गोंधळाचा तर काही इफेक्ट होत नाही, पण कस्टमरच्या सेफ्टीसाठी, युजरच्या सेफ्टीसाठी ग्लास आणि हे सगळे शार्प ऑब्जेक्ट्स हे पूल एरियामध्ये कधीच नाही असले पाहिजेत. आणि
म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की पूलचे रूल्स अँड रेग्युलेशन लागण्याने तुमच्या कस्टमर्स वरती पण थोडासा एक धाक राहतो, नाहीतर ते काहीही करू शकतात, हो, काय बोलू नाही शकत. बरोबर आहे. दत्ता सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे पाणी जे भरलंय, मला वाटतंय की साधारण 1-2 महिने अगोदर जेव्हा हो, आम्ही इकडे हो. पूल लावला इन्स्टॉल तेव्हा- केला, तेव्हा हे भरलंय. तेच पाणी आहे का? तेच सेम पाणी, ते सेम पाणी आहे, काहीच त्यात फरक नाहीये. म्हणजे आम्हाला पाणी चेंज करायला लागलं नाही. मला वाटत नाही की असंच जर राहिलं तर पाणी चेंज करायची गरज नाही. कारण तुम्ही जे शेड्यूल दिलंय क्लिनिंगचं आणि केमिकलचं, ते एकदम एकदम ॲक्युरेटली फॉलो करतो. सुपर त्याच्यावर मी स्वतः लक्ष ठेवतो. सुपर. मी स्टॉकवर लक्ष ठेवतो, त्याच्यामुळे मला समजतं त्याने वापरलंय नाही वापरलंय, जेवढं सांगितलं तेवढं वापरलं की नाही. बरोबर. आणि ते वापरल्यामुळं अगदी व्यवस्थित एकदम क्लीन पाणी असतं. मित्रांनो, हे बघा, पाणीची क्लॅरिटी तुम्ही बघा, पूर्ण सरफेस आपल्याला दिसतो आहे. आणि हे पाणी 2 महिने झाले भरून. दत्ता सरांना केमिकल्स आम्ही प्रोव्हाइड केले. केमिकल्स कधी घालायचे, कसे घालायचे, केमिकल्स पाण्यात घातल्यानंतर किती वेळ थांबावं लागतं, मॉर्निंगमध्येचं व्हॅक्युमिंग कसं होतं, हे सगळं आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं ह्यांच्या केअरटेकरला. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की ह्यांचे केअरटेकर्स जे आहेत ते 100% आमचा जो प्रोटोकॉल आहे ते फॉलो करतात आहेत. कारण रिझल्ट तुमच्या समोर आहे. नाहीतर 2 महिने जुनं पाणी एवढं असं क्लिअर जनरली असू शकत नाही. ते असू शकत नाही. तर मेंटेनन्स वगैरे पण दत्ता सर तसं बघितलं तर आपल्या पूलचा इझी आहे. एकदम काय easy. कॉम्प्लिकेटेड असं करा तसं करा काहीच नाही, नाही, असं राईट? काहीच नाही. तुमचा फिल्टर जो आहे तो पण फार इझी आहे. इझी टू त्याला ऑपरेट. 2-3 नॉब आहे. Yes. ते नॉब लक्षात ठेवले, नाही लक्षात ठेवले तर चालू करून बघितलं काय होतंय, बरोबर. ड्रेन होतंय, काय होतंय, फिल्ट्रेशन होतंय. आणि कधी काय वाटलं तर आम्ही तर आहोत. त्याप्रमाणे ते कोणी पण शिकून जातं, 5 मिनिटाच्यात शिकून जातं. इझी येते. आणि एकदम काय वाटलं easy तर आहे. मंडळी आम्ही आहोत. एकदम इझी. कॉल करा, कुठलं काय फंक्शन, कधी काय कन्फ्युजन असलं, एका फोन कॉल वरती आम्ही तुमचं ते कन्फ्युजन सॉल्व्ह करून टाकतो. बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न बोला. आणि अखेरचा प्रश्न दत्ता सर असा आहे की हे टोटल बेस्ट वे एक्सपिरियन्स तुमच्या परचेसच्या पहिले इन्क्वायरी स्टेजपासून आणि आता एक म्हणजे एस्टॅब्लिश तुमचा पूल झालेला आहे, बिझनेस चालू झालेला आहे, तर अख्ख्या आपल्या बेस्ट वे एक्सपिरियन्सला तुम्ही 1 बिंग लोएस्ट, 5 बिंग हायेस्ट, तुम्ही कसं रेटिंग द्याल? अबव 5. अबव 5. ग्रेट. तर मिशन अकम्प्लिश्ड. कारण आमचं विजन हेच असतं की कस्टमर शुड बी 100% सॅटिस्फाईड. आणि ते आम्ही खूप मेहनत लावून त्याच्यावरती आम्ही फोकस करतो. तर मंडळी, जाता जाता मी तुम्हाला सजेस्ट करीन की जर तुम्ही फॅमिलीसोबत कुठे फिरायचा प्लॅन करत आहात, डू विजिट DK विला त्र्यंबकेश्वरला. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. दोन्ही बाजूनी माउंटन्स आहेत. अतिशय चांगलं आणि हायजेनिक फूड इकडे तुम्हाला मिळणार. स्टे अरेंजमेंट्स सुद्धा एकदम लक्झुरियस आणि टॉप क्वालिटी आहेत. ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मेन्शन करणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली कॉल करून ह्या प्रॉपर्टीवरती येऊ शकतात, आमचा बेस्ट वेचा स्विमिंग पूल एक्सपिरियन्स करू शकता आणि एक सुंदर वीकेंड तुमच्या फॅमिलीसाठी एक गिफ्ट म्हणून तुम्ही एक प्रेझेंट करू शकता. दॅट बिंग सेड, दत्ता सर, वन्स अगेन थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाइम टुडे. थँक्यू. मंडळी, आपल्याकडे हे वेगळ्या वेगळ्या सायझेसचे पूल्स अवेलेबल आहेत. राऊंड शेप, ओव्हल शेप, रेक्टँगल शेपमध्ये. जर तुम्हाला सुद्धा पाहिजे की तुमच्या प्रॉपर्टीमध्ये असा एक पूल असावा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचे नंबर आणि डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन्ड आहेत. आणि जाता जाता हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव क्षितिज भुसारी, बेस्ट वे स्विमिंग पूल्स महाराष्ट्र आणि गोवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.